शालेय विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली, 70 विद्यार्थी जखमी, 3 जण गंभीर। सकाळी शाळेत जात असलेल्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या परिवहन महामंडळाच्या बसला अपघात झाला। वाल्हेरीतून तळोदाच्या दिशेने जात असलेली बस पलटी झाल्याने अपघात झाला। यात बसमधील 70 विद्यार्थी जखमी झाले असून यातील 3 जण गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून घटनास्थळी विधानसभेचे आमदार राजेश पाडवी दाखल झाले। नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात सकाळी राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या भीषण अपघाताची घटना घडली। वाल्हेरी येथे मुक्कामी बस असल्याने या बसने रोज विद्यार्थी शाळा व महाविद्यालयात जात असतात। त्यानुसार आज देखील वाल्हेरी येथून तळोद्याकडे जाणारी विद्यार्थ्यांनी भरलेली मुक्कामी बस सकाळी साधारण 6:30 वाजता निघाली होती। या बसमध्ये 70 ते 75 विद्यार्थी प्रवास करत होते। दरम्यान गावातून बस मार्गस्थ झाल्यानंतर 5 मिनिटाच्या अंतरावर बस भवर फाट्याजवळ पोहोचल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या खाली उतरून पलटी होऊन बसला अपघात झाला। या अपघातात 70 विद्यार्थी जखमी झाले आहेत, तर जखमीतील 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे। सर्व जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। सर्व विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले। त्यानंतर गंभीर जखमींवर अधिक उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले। तर आमदार राजेश पाडवी यांनी देखील उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमी विद्यार्थ्यांची विचारपूस केली, तसेच आवश्यक ती वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशा सूचना केल्या। ड्रायव्हर होते ना, त्यांनी पिलेलं होतं भवर या गावाजवळ। भवरच्या पुढे ते तिथं पलटणार जागा असा पण नव्हता, पण ते पिलेलं होतं ना, त्यामुळे त्यांनी फिरवून दिलं होतं ना, मग त्यामुळे तिथं खड्डा होता ना, तिथे चालले गेले आणि बऱ्याच मुलींना दुखापत झाली। साधारण बसमध्ये किती विद्यार्थी होते? असेल 150 पर्यंत। किती? 100-100 किलो होते। नाही मावत ना, तरी जास्त मावून आणतात ते, दुसरी बस नाही सोडत ना ते। आणि बस पण पूर्वी खटारा असते, चांगली नव्हती ती बस। आणि ड्रायव्हर कंडक्टर ते सगळे दारू पितात। त्यांना सांगायचे की मी सांगते त्यांना की तसं नाही करायला पाहिजे। असं दारू पिऊन कोणी, त्यांना माहिती आहे ना मुलं मुली शाळेला जातात, तर दारू का बरं प्यायचं त्यांना। आम्ही येत होते, रस्त्यात होते, तर तिथं भवरच्या तिथं रस्त्यावरच पुढे पण नाही गाडी होती, मागे पण नाही गाडी होती, पण ड्रायव्हरने दारू पिलेला होता। त्याने ना एकाच हाताने स्टेअरिंग धरलं होतं, त्याने एक हात खिडकीवर होतं। मग त्याला आता कसं काय आपलं हे एकाच हाताने स्टेअरिंग धरलं म्हणून एका बाजूला आपलं हे बस ना तर पलटी करून दिली त्याने। मग सगळे ना एकाच बाजूला होऊन गेले होते। मग कंडक्टरने पण नाही काढलं मुलांना, ड्रायव्हरने पण नाही, म्हणजे पोरं होते ना, त्याने मुलांना मुलींना काढले आणि ड्रायव्हरला ना लास्टमध्ये ना काढलं। त्याने दारू पिलेलं होतं, मग त्याला ना वरती नाही चढता येत। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 तळोदा, नंदुरबार।